हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल. स्वागत तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण डायरेक्ट कॉलेज संपल्यावर ब्लॉगची चालू करतोय. आज आपण काय करू? मस्त आज काय मारायचं आहे? लेग्स, शोल्डर येस, लेग्स पण मारू. तर या व्हिडिओच्या आधी एक कॉन्टेक्स्ट तुम्हाला असं देऊ की मला चॅलेंज भेटलं होतं की त्या पोरीच्या मागे जाऊन कांतारा सारखं वाढायचं. हा, तर बघा मी कसं करतो. नाही नॉट तर येस, फायनली आता आलो जिमला. बरोबर चांगला आहे रे तो. चांगला आहे, पण त्यांनी काय ऐकलं? इकडून चांगली का इकडून चांगली का? त्यांनी काय ऐकलं? मारतो इधर से भी मारतो. यो गाईज, तुम्हाला म्हटलं होतं जिमला सगळं दाखवून, पण जिम मध्ये गेल्या गेल्या असे काही सिनेरिओ झाले त्याच्यामुळे आमचा मूडच्या नानाची टांग झाली. जिम मूडच्या भाऊ रागवलं नाही का? केस कापायची मला आता. मरू दे, उद्या आपला चांगला दिवस आहे. सबके नाना की टांग भाई. आडोग्यो डेंग. तर चला जरा केस वगैरे कापू, अवतार नीट करू नाही का बरोबर. लेट्स गो. भाऊ संग लय मोठे डिस्कशन केलं नाही का केस कापायला, काय केलं पाहिजे. शेवटी करतोय काहीतरी. भाई हा डाग लेच वाढायला लागला यार नाकाच्या इथला. ठीक आहे, चल काही विषय नाही. आता बघू, डिस्कशन वगैरे तर झाले चांगलं. आता करू केस कट. लेट्स गो. यो डन बाय डन. येस, व्लॉग अपलोड आज डायरेक्ट संध्याकाळी केला मी नाही का. भरपूर वेळानंतर. काय विषय नाही, डेली येतोय दिवसाभरात. कधी पण नाही म्हणजे. पण माझं एक टार्गेट असतं की 9 वाजता झालं पाहिजे. पण 9 वाजता नाही झालं ना तर दिवसाभरात कधी पण झालं पाहिजे. आणि असं नाही की आज 9 वाजता हा टाकला त्याच्यामुळे मी दुसरा उद्या नाही टाकणार. उद्याचा पण उद्या आला पाहिजे. दॅट्स माय टॅलेंट नाही, दॅट्स माय टास्क ब्रो. आणि आता मागाशी काय झालं, माझी बहीण चॉकलेट बनवते नाही का. आणि मी बाहेर जरा थांबलो होतो व्लॉग अपलोड करायसाठी. त्यानंतर मला बोलून घेतलं तिने आणि मला बोलली की मला मिरी पावडर आणून दे. ती मिल्क पावडर बोलली. ठीक आहे, तिच्या म्हणण्यानुसार. मग ठीक आहे ना, ऐकतं पुढचं. मग तिच्या म्हणण्यानुसार मी तिला विचारलं कशाला पाहिजे. ती म्हणजे चॉकलेट बनवायचे. मग मी परत हे पण बोललो की चॉकलेट बनवायचं, मग मिरी पावडर कशाला पाहिजे. ते म्हणते तू फक्त आण. मी दोनदा विचारलं होतं तेव्हा पण ती ऐकू शकले असते ना, मला सांगू शकले असते. पण नाही, माझी बहीण म्हणते की आण. मग मी गेलो आणि आणून दिली तिला मिरी पावडर. ते म्हणते मिरी पावडर कशाला आणली, मी मिल्क पावडर बोलली होती. मग मी जेव्हा आधी दोनदा बोललो होतं तेव्हा की गेली ती माझी तायडे. हा मंद आहेस तू. मी आधी बोलले होते. हा ना, मी मंद आहे. जाऊ दे, पुरींसंग कोणच जिंकणार आहे याच्यात डिबेट मध्ये. सो हा, तर काय विषय नाही. 2 मिनिटं थांब ना ब्रो, मला ब्लॉग बनवू दे ना ब्रो. मस्त आता केस वगैरे कापली ते. मी बोललो होतो जास्त मला साईडनी बारीक नकोय, त्यामुळं असं काहीतरी केलंय. आणि आय नो की मी चांगला दिसतोय. काय करती आता. जरा चकना घेतला नाही का खायला. पोस्ट वर्कआउट काय वर्कआउट झाल्यानंतरून एक 3-4 तास झाले आणि आता माझं पोस्ट वर्कआउट चालू आहे. व्लॉग अपलोड करून आहे ना भाई, युट्यूबनी स्टोरेज मग 5 GB घेतलं होतं. 5 GB डिलीट करून टाकलं युट्यूब. आता नाही येणार व्लॉग. अरे म्हणजे येणार, घेतो परत घेतलं मग 0 होतं. असं आपलं वर खाली होत असतं. काय विषय आहे. छान दिसतो यार मी. अर्जंट बेसिसवर एक प्रोजेक्टची डिलिव्हरी आली होती. तर मग आता मला जायचंय आणि प्रोजेक्ट एडिट करायचा आहे. सो खरं तर लय झोप आली आहे मला, माहिती आहे का. पण जाऊ दे, जातो आणि करतो ते काम. चला आता निघालोय आपण आपल्या कामासाठी. खरं तर एवढं रात्री जायचं नाही, मला झोप आली खरी गोष्ट. पण आता काय एंड मोमेंटला भावाचा हे होतं काय म्हणतात त्याला,
एन मुवमेंटला त्यांनी त्याचा शब्द होता, त्यामुळे मग त्याचा शब्द काय आपला शब्द काय एकच आहे. अरे भाई ये झोप आली खरी गोष्ट लय, काय विषय नाही. चला रात्रीचे 1 वाजले ते 1:17 झाले काहीतरी. सो डन, आजचं काम झालंय आपलं. आता चला घरी.